तुला जे हवंय ते यातली ते तुला मिळेल हा आमचा शब्द आहे. पण कपिले लक्षात ठेव, घटिका बुडायच्यात लिहिलंस तर मिळेल, नाहीतर हे आमच्याकडे परत येईल. स्वामी, स्वामी. स्वामी, मी माझं नशीब लिहिण्याच्या आधी तुम्ही घटिका पात्र बुडवलत ना. माझ्या हक्काचा क्षण तुम्ही हिरावून घेतलात स्वामी. कपिले, तू तुला मिळालेला अमूल्य वेळ दुसऱ्याचं वाईट चिंतण्यात घालवलास. स्वतःच्या नशिबात चांगलं लिहिण्याऐवजी दुसऱ्याच्या नशिबात वाईट कसं लिहिता येईल हा विचार केलास. काय यस माई आणि गोपाळ बाबतीत? आता सगळ्यांचं भविष्य आम्हाला हवं तसं आम्ही लिहून काढतो. सुरुवात करूया गोपाळ बुवा आणि माई यांच्यापासून. गोपाळ बुवा आणि माई यांची परिस्थिती तशीच राहू दे, त्यांचं कायम नुकसान होऊ दे. बाळाच्या बाबतीत काय लिहिलास? आता तो बाळ्या काय तर म्हणे त्याला मोक्ष प्राप्ती मिळणार. कशी मोक्ष प्राप्ती मिळते तेच पाहतो. त्या बाळप्पाच्या वाट्याला कधीही मोक्ष येता कामा नये. गयाच्या बाबतीत काय लिहिलास? गयाचा पुढचा जन्म मनुष्य जन्म मिळूच नाही. गया एखाद्या क्षुल्लक योनीत जन्माला यावी. कपिले, सगळं ठाऊक आहे आम्हाला. स्वतःच्या नशिबात चांगल्या गोष्टी लिहिण्याऐवजी दुसऱ्याच्या नशिबात वाईट गोष्टी लिहिण्यात तू धन्यता मानलीस. कपिले, आम्ही तुला संधी दिली होती पण तुला दुर्बुद्धी सुचली. स्वामी, स्वामी मी पुन्हा चुकले. मला पुन्हा एकदा माफ करा. माझ्या डोळ्यावर मत्सराची पट्टी होती म्हणून मी अशी वागले, पण यापुढे असं नाही वागणार. स्वामी मला माफ करा. मला पुन्हा एक संधी द्या. कपिले, वेळ आणि संधी एकदा गेले की ती पुन्हा येत नाही. देवाने दिलेल्या संधीचा सदुपयोग कसा करायचा हे तुला ठाऊकच नाहीये. कपिले, खरा फक्त तोच जो संधी मिळाली की प्रकाशाकडे धाव घेतो, दुसऱ्याला अंधाराकडे ढकलत नाही. हो स्वामी. शिव शंकर शंभा. सोमेशा, आपण निघूयात. कागद बनवायचा, उशीर नको व्हायला. हो कौशिकी, यमूकडे नीट लक्ष दे. आता खेळतीये पण नजरेआड होऊ देऊ नकोस. आमचं काम झालं की आम्ही लगेच येतो. चल. वहिनी,
माझ्या आता लक्षात आलं, यमूच्या जन्माच्या वेळी मला खूप त्रास होत होता. त्यावेळी मी आपल्या ग्रामदेवतेला एक नवस बोलले होते. मी म्हणाले होते की आत्ता मला त्रास नको होऊ दे, नंतर मी तुला 108 प्रदक्षिणा घालेन. पण त्यानंतर आमचं कधी इथे येणंच झालं नाही. इथे आल्यावर त्यांना जुनं सगळं आठवेल आणि दुःख अनावर होईल याची भीती वाटत राहायची. पण आता आम्ही इथे आलो आहोत तर मी विचार करते की तो नवस पूर्ण करते. कदाचित तो नवस अपूर्ण राहिल्याने यमूला त्रास होतोय. नवस पूर्ण केला तर यमू बरी होईल. तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे कौशिकी तुझं. तू आत्ता लगेच जा आणि तुझा नवस पूर्ण करून ये. हो. मला तेच हवंय. यमू बाळा, मी मंदिरात जाऊन येते. तू खेळ. हा, होय. येते मी. ये. यमू बाळा, आता घरात आपण दोघीच आहोत. चल आपण काहीतरी खेळ खेळूयात, मजा करूयात. आपण काय खेळूयात सांग बरं. हो काकू, आपण मज्जा करूया आणि आपण ना भातुकली खेळूया. अगं यमू बाळा, लहान मुलं खेळतात ती भातुकली तू रोजच खेळतेस ना. आज आपण मोठे खेळतात ना तशी भातुकली खेळूयात. वा, खरंच मोठ्यांची भातुकली? मला तर खूप मज्जा येईल. पण मी काय बनवू त्यात? हे बघ, मी तुझी काकू आहे आणि तू बन यशोदा वंच. चल मी तुला त्यांच्यासारखं तयार करते. हो चल, मला लगेच तयार कर. गळती काय झालं हे? माई, अहो भांडी घासत होते, बोट कापलं माझं. या बसा इथे. शिव शंकर शंभो. माई, हे घे, लाव द्या जखमेवर. हो स्वामी. गया, वेदना कमी झाल्या? हो स्वामी. बरं वाटतंय ना? आम्हाला सांग, जखम झाली की आपण काय करतो? औषधोपचार करतो. बरोबर. आता आम्हाला सांग, जखम किती मोठी असेल तरी त्याकरता आपण दुसरी मोठी जखम करतो का? नाही स्वामी. काही लोकांकडे इतकी सत्सद विवेक बुद्धी नसते. एक गुन्हा लपवण्याकरता ते दुसरा मोठा गुन्हा करायला जातात. स्वार्थाती माणसातला चांगुलपणा हिसकावून घेतो आणि मग माणुसकी. माई, तिच्या हाताला हळदही लाव. बरं वाटत. हो स्वामी. शिव शंकर शंभो. यमू बाळा, बस इथे. यमू बाळा, त्या डब्यातून पीठ घे. हो. आता पाणी होत त्यात. हो. मळ आता. हो.
यमू खेळ मोठ्यांसारखा असेल तर सगळं काही खरं खरं असलं पाहिजे हा. चल आज तू भाकरी थाप. हो काकू. यमू काय? भाकऱ्या अगदी वनसन सारख्या व्हायला हव्यात हा. तुझ्या हातची भाकरी खाऊन सगळ्यांना त्यांची आठवण झाली पाहिजे. खरंच? माझ्या हातची भाकरी खातील का सगळे? हो खातील ना. पण तू नसशील तेव्हा, कारण योजनाच तशी बनवली आहे मी. सुभद्रा ऐक, मी कागद बनवायच्या बहाण्याने सोमेशला बाहेर घेऊन जातो. आणि मग ती कौशिकी, तिचं काय करू? अगं तू काहीतरी कारण काढ आणि तिला घराबाहेर पाठवून दे ना. एकदा का ती घराच्या बाहेर गेली की घरात फक्त उरणार तू आणि यमू.